माझे नाव उत्तम लक्ष्मण शिंदे, मुक्काम पोस्ट वनसगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 9588636708। माझा हा 1.5 एकरचा थॉम्सनचा प्लॉट आहे। याची छाटणी तारीख साधारण 15 ऑक्टोबरची आहे, 15 ऑक्टोबर 2023। आणि थॉम्सनचा प्लॉट आहे हा। मी साधारणतः गेल्या 3 वर्षापासून ग्रेप मास्टरचं मार्गदर्शन घेतो। याही वर्षी पण त्यांच्या आपला प्लॉट नोंदवलेला आहे। चांगलं मार्गदर्शन मिळतं, चांगला माल तयार झाला। यांचं मार्गदर्शन घेताना फक्त प्रामुख्याने एकच जाणवतं का कोणतं औषध कशात मिक्स करायचं ही जजमेंट आपल्याला येते। कधी कधी आपल्या अतिउत्साहाच्या हिशोबाने आपण कोणतंही औषध कशातही मिक्स केलं तर आपला तो तोटा होतो, किंवा ते दोन्ही औषधाचं संयोग होऊन वेगळंच औषध तयार होतं। हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह होतो की कोणतं औषध कशात मारायचं, कोणतं काय करायचं, त्याने आपल्या मालाला इफेक्ट होत नाही, डाग येत नाही, काही नाही। आणि ह्या वर्षी नोव्हेंबर 23मध्ये जो पाऊस झाला, आमच्याकडे भरपूर सळंदार पाऊस झाला तो। त्या पिरियडला माझा प्लॉट फुल फ्लॉवरिंगमध्ये होता। मी एकदम थोडासा नाराज होऊनच बसलो होतो, माझा प्लॉट गेल्यातच जमा होता असं मला वाटलं। तर मी ग्रेप मास्टरच्या ऑफिसला फोन करून वगैरे मार्गदर्शन घेतलं। त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी स्प्रे केले। त्या हिशोबाने माझ्या बऱ्यापैकी माल वाचला आणि छान झाला। त्यांचे ऑक्टोबर छाटणी केली का त्यांचे प्रतिनिधी एकदा येऊन जातात, साईट व्हिजिट देऊन जातात। आणि आपण केव्हाही फोन करा किंवा ते पण फोन करतात आपल्याला। तर माझं ते ज्या नोव्हेंबरमध्ये जो मी त्यांना फोन केला तर त्यांच्या प्रतिनिधी मला 2 वेळा फोन केला, तुम्ही हा स्प्रे मारला का, तो स्प्रे मारला का, तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला का। म्हणजे आपल्याबरोबर त्यांनी पण माझ्या प्लॉटची काळजी केली होती। आणि खाली इरिगेशन पाणी किती दिलं पाहिजे, कोणत्या स्टेजला किती पाणी दिलं पाहिजे। एक तर यावर्षी पाणी कमी होतं, कमी पाण्यातच माझा प्लॉट तयार झालेला आहे। मी अजूनही फ्लड इरिगेशन दिलेलंच नाही, देताच आलं नाही, पण मग ड्रिप इरिगेशनच चांगला प्लॉट तयार झाला आहे। साईज पण चांगली झाली, सध्या आता लस्टर पण चांगलं आहे। तर पेपर लावायचं याच्यात आहे ते स्टेजमध्ये, अशा पद्धतीनं प्लॉट तयार झाला आहे। आणि साधारणतः माझा हा प्लॉट आहे ना, दरवर्षी एक्सपोर्टच होतो। याही वर्षी एक्सपोर्टचीच थिरी आहे। आणि शेतकऱ्यांना मी एकच सल्ला देईल, माझ्या मित्रांना, माझ्या बांधवांना, का काही हरकत नाही, काही एवढी काही जास्त आवडवी फी राहत नाही त्यांची। आपण त्यांच्या हिशोबाने जर घेतलं तर आपलंही नुकसान टळतं, आपल्यालाही चांगला रिझल्ट मिळतो, आपल्यालाही उत्पन्न चांगलं मिळतं। तर ग्रेप मास्टरचं फॉलो करावं असं मी सगळ्यांना सांगेल। धन्यवाद।